नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण विषय गणित इयत्ता 8वी मधील घातांक व घनमूळ यामध्ये आपण घातांकाचे नियम पहिल्यांदा बघणार आहोत। बघा, मागील इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 7वी मध्ये आपण घातांक व त्याच्या नियमांचा अभ्यास आपण या ठिकाणी म्हणजे इयत्ता 7वी मध्ये तुम्ही केलेला आहे, पण या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून त्यावरचं थोडंसं बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर 2 गुणिले 2 गुणिले 2 ही कितीदा मी गुणलेले 2 कितीदा गुणलेले 4 वेळेस। मग आता याला शॉर्टकट करून लिहिणं म्हणजे घातांक होय, घातांकित संख्या आपण त्याला म्हणतो। बघा, हे 2 कितीदा गुणलेले मी 1 2 3 4 याच्या डोक्यावर मी लिहिते, म्हणजे 2 हे किती वेळेस आहे 4 वेळेस आहे। 2 किती वेळेस आहे 4 वेळेस आहे, असा अर्थ होतो। आता 2ला इथं पाया म्हटला जातो, इथं 4ला घात म्हटला जातो आणि या संख्येला घातांकित संख्या असे म्हणतात। घातांकित संख्या असे म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी मध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे। आता आपल्याला पुन्हा अजून तुम्ही काही नियम पण त्यावेळेस पाहिलेले होते, ते नियम पण आपल्याला या ठिकाणी बघायचे। मग तुम्ही पहिल्या नियमाचा कोणत्या नियमाचा अभ्यास केला ते बघूया आपण। तुम्ही पहिला नियम पाहिला की जेव्हा दोन घातांकित संख्यांची गुणाकार असतो, ही घातांकित संख्या आहे की एक घातांकित संख्या आहे, 2 घातांकित संख्यांचे गुणाकार असतो तेव्हा घातांकाची काय होत असते बेरीज। काय होत असते बेरीज। तर मग आता इथं काय होईल m अधिक n यांची बेरीज होईल, है की नाही। आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरा नियम कोणता शिकला तुम्ही, जेव्हा 2 घातांकित संख्या असतील आणि त्यांचा भागाकार असेल, 2 घातांकित संख्या असतील आणि त्यांचा गुणाकार तेव्हा त्यांचा भागाकार असेल तेव्हा घातांकाचा काय होत असतो गुणाकार। जेव्हा घातांकित संख्यांचा भागाकार असेल तेव्हा घातांकित संख्यांची वजाबाकी होत असते। काय होत असते वजाबाकी। बघा, m वजा n। जेव्हा 2 संख्यांचा भागाकार असतो, घातांकित संख्यांचा भागाकार असतो, जेव्हा 2 संख्यांचा किंवा घातांकित संख्यांचा भागाकार असतो तेव्हा त्यांच्या घातांचं काय असते वजाबाकी होत असते। काय होत असते वजाबाकी। आता तिच्यातला तिसरा नियम आपण बघणार आहोत। तिसरा नियम आपण बघितला होता की जेव्हा a गुणिले b आणि कंसाच्या बाहेर इथं जर m असेल, बघा कंसामध्ये a गुणिले b असेल आणि कंस बंद डोक्यावरती m असेल, तर हा m जो आहे याच्या डोक्यावर पण असतो आणि बीच्या डोक्यावर सुद्धा असतो। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरं कंस लिहिला आपण की कंसामध्ये a गुणिले b कंस बंद डोक्यावरती m असेल, तर हा m जो आहे या एका डोक्यावर पण असेल आणि बीच्या डोक्यावर पण। मग कसं लिहिणार तो आपण या ठिकाणी a चा m घात गुणिले b चा m घात असा हा घातांकाचा नियम वापरला जातो। त्यानंतर आपण बघणार आहोत चौथा नियम आपण बघणार आहोत की जेव्हा a च्या डोक्यावर 0 असेल, घात हा 0 असेल, तर मग त्याचा या घातांकित संख्येचं उत्तर काय असेल 1 असेल। काय असेल 1 असेल। त्यानंतर पाचवा आपण बघणार आहोत, त्यासाठी मी स्वच्छ करते। पाचवा बोर्ड आपण या ठिकाणी पाचवा आपण नियम लिहिणार आहोत। तर पाचवा नियम जो आहे, पाचवा नियम जेव्हा a चा वजा m घात असेल, जेव्हा a चा वजा m घात असेल तेव्हा तो व्यस्त प्रमाणात 1 भागिले a चा अधिक m घात अशा पद्धतीने तो लिहितात। आता याचा पुढचा नियम आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा चौथा नियम, जेव्हा a च्या डोक्यावर किंवा a चा m घात कंस बंद इथं n घात असेल तेव्हा या 2 घातांकाचे काय होते गुणाकार होतो। त्यावेळेस दोन्ही घातांकाचे या ठिकाणी गुणाकार होतो। मग a च्या डोक्यावरती m गुणिले n असं त्याच्यापुढे आपण a चा m आणि n घात होतो। अशी ही संख्या किंवा असा हा नियम वापरला जातो।
आता यानंतरचा नियम आपण बघणार आहोत. 7वा नियम आपण बघूया. 7व्या नियमासाठी या ठिकाणी 7वा नियम लिहूया की ए भागिले बी असं असेल आणि कंसाचा कंस बंद व इथं डोक्यावरती यम असेल. बघा ए भागिले बी कंस बंद आहे आणि त्याच्या डोक्यावरती यम असेल तर हा यम याच्या डोक्यावरती लागतो आणि याच्या डोक्यावर सुद्धा लागतो. तर ह्या पद्धतीने लिहितो. एचा यमवाघात भागिले बीचा यमवाघात अशा पद्धतीने तो लिहित असतात. आता पुढचा नियम आपण बघतो आहोत. शेवटचा नियम 8वा नियम आपण या ठिकाणी बघतो आहोत. तो म्हणजे बघा तो नियम म्हणजे ए भागिले बी कंस बंद वजा यम असा नियम असेल तर त्यावेळेस असं वजा असेल यम वजा भाग दिलेला असेल तर त्यावेळेस बी वरती जाईल आणि ए खाली जाईल आणि यम हा आधी होईल. बघा या ठिकाणी बी वरती गेला आहे आणि हा ए खाली आला आहे आणि हा यमवा घात राहील. म्हणजेच तो आपण अशा पद्धतीने लिहू शकतो बी चा यमवा घात भागिले बी चा यमवा घात. अशा पद्धतीने आपण इयत्ता 8वी मध्ये घातांकाच्या नियमाचा अभ्यास केलेला आहे. आता आपण इयत्ता 8वी मध्ये आता आपण घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ या ठिकाणी आपण हा प्रकार या ठिकाणी समजून घेणार आहोत.